त्यांचे पगार आता जी एक मागणी आहे भाई त्यातली ही एक मागणी आहे की सगळ्यांचे सारखे करा, तर ते सारखे होऊ शकत नाही. पण त्यामुळे किमान वेतनाचा आणि भत्त्याचा दर देखील थोडा वेगवेगळा आहे. आता कामगार आयुक्तांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी विशेषत्वाने तिन्ही कंपन्यांचा विचार करून तिन्ही कंपन्यांकरता मिनिमम वेजेसचे दर हे त्यांनी त्या ठिकाणी ठरवावे, जेणेकरून आपल्याला आता जी काही मागणी येते की आमचं काम या प्रकारचं आहे, आमचं काम त्या प्रकारचं आहे, तो प्रश्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देखील त्या ठिकाणी देतो. त्याच्यामध्येही मागच्या काळामध्ये आपण काही प्रमाणात वाढ केलेली आहे. आणि आपला देखील प्रयत्न आहे की जेवढं वेलफेअर करता येईल तेवढं वेलफेअर करायचा आपला प्रयत्न आहे. पण शेवटी दुसरीकडे आपल्याला आपले पाय देखील किती पसरायचे याचा देखील विचार करावा लागतो. आणि मला या गोष्टीचा आनंदच आहे की तुम्ही त्या युनियनमध्ये किंवा त्या याच्यात प्रामुख्याने असता, कारण तुम्हाला दोन्ही बाजू माहिती आहेत, कामगारांची माहिती आहे आणि शासनाची माहिती आहे. तर मला असं वाटतं की यातनं जे काही कामगारांच्या हिताचं असेल